आपल्या चॅनलवरती सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे। तर आता उद्या म्हणजेच रविवार 12 नोव्हेंबर रोजी आहे लक्ष्मीपूजन आणि आपल्याला लक्ष्मीपूजन दिवशी लक्ष्मी प्राप्तीसाठी लक्ष्मी मातेला प्रसन्न करण्यासाठी एक उपाय करायचा आहे। अत्यंत साधा सोपा उपाय आहे, पण हा उपाय तुम्ही उद्या लक्ष्मीपूजन दिवशी जर केला तर आपल्या घरामधले जे काही संकट निर्माण होतात, वर्षभर आपल्याला त्रास होतो ज्यांचा किंवा अडचणी असतात, त्या दूर होऊन आपल्याला लक्ष्मी प्राप्ती होण्यासाठी मदत होते आणि वर्षभर आपल्याला कुठल्याच प्रकारचे आर्थिक संकट किंवा इतर संकटांचा सामना करावा लागत नाही किंवा ती संकट दूर होऊन तुम्हाला नक्कीच त्यातून काहीतरी मार्ग सापडतो। त्यामुळे अवश्य आपल्याला लक्ष्मी प्राप्तीसाठी हा उपाय उद्या लक्ष्मीपूजन दिवशी करायचा आहे आणि आपल्या घरामधली जी दारिद्र्यता आहे किंवा ज्या अडचणी आहेत, जे वास्तुदोष आहेत, ते पण या उपायामुळे दूर होतात। लगेचच बघूया की हा उपाय कसा करायचा आहे। सगळ्यात आधी आपल्याला काय करायचं आहे, संध्याकाळी लक्ष्मीपूजन करून घ्यायचं आहे। लक्ष्मीपूजनामध्ये तुम्हाला एखाद्या चांदीच्या वाटीमध्ये किंवा चांदीची वाटी नसेल तर स्टीलच्या वाटीमध्ये तुम्हाला लवंग घ्यायचे आहेत। तुम्ही भरपूर लवंग घेऊ शकता आणि जरी भरपूर लवंग घेणं शक्य नसेल तर 11 तरी कमीत कमी तुम्हाला लवंग घ्यायचे आहेत। मग तुम्ही काय करा की वाटी भरून जरी लवंग घेतलं तरी चालेल, वाटी भरून लवंग घेणं शक्य नसेल तर 11 लवंग तुम्ही त्या चांदीच्या किंवा स्टीलच्या वाटीमध्ये ठेवायचे आहेत आणि लक्ष्मीपूजन झाल्यानंतर माता लक्ष्मीला हे लवंग जे आहे किंवा लवंगाची वाटी आहे ती तिथे ठेवायची आहे। आणि बघा त्यानंतर काय करायचं आहे तुम्हाला, तर ही वाटी लक्ष्मीपूजनामध्ये लक्ष्मी मातेसमोर ठेवली, एक 5 ते 10 मिनिटं ठेवा। त्यानंतर वाटी आपल्या उजव्या हातात घ्या आणि आपल्याला महालक्ष्मी अष्टकम म्हणायचं आहे। महालक्ष्मी अष्टकम म्हणजे काय, नमस्तेस्तु महामाये श्रीपीठे सूरपूजिते शंख चक्र गदा हस्ते महालक्ष्मी नमोस्तुते। तुम्हाला हे महालक्ष्मी अष्टकम वैभव लक्ष्मीच्या पुस्तकात पण मिळेल किंवा मग तुम्ही ऑनलाईन जाऊन सर्च करू शकता आणि ते तुम्हाला म्हणायचं आहे। अगदी 5 मिनिटात ते म्हणून होतं। उजव्या हातात वाटी घ्या आणि असं महालक्ष्मी अष्टकम तुम्हाला अगदी छान प्रकारे म्हणायचं आहे आणि तिथे माता लक्ष्मीला हात जोडून प्रार्थना करायची आहे की माझ्या सर्व इच्छा, सर्व चांगल्या इच्छा माझ्या पूर्ण कर, माझ्या घरामधली जी दारिद्र्यता आहे, गरिबी आहे ती निघून जाऊ दे आणि माझ्या घरामध्ये सुख, समाधान, भरभराट, वैभव, ऐश्वर सर्व काही येऊ दे। आणि ती वाटी पुन्हा तुम्हाला तिथे ठेवायची आहे। आता काय करायचं आहे बघा, तर त्यामधलं 2 लवंग घ्यायचे आहेत आपल्याला आणि त्याचबरोबर 1 रुपयाचं एक नाणं घ्यायचं आहे। आता हे नाणं तुम्ही लक्ष्मीपूजनामध्ये जी नाणी पूजतात त्यामधलं एक घेतलं तरी चालेल किंवा दुसरं वेगळं नाणं घेतलं तरीही चालेल। तर असं हे लवंग 2 लवंगा चांगल्या साबूत असाव्यात। त्या लवंगा घेतानाच त्या चांगल्या अख्ख्या घ्या, कुठे तुटलेल्या किंवा फूल त्याचं नाही आहे असं घेऊ नका। तर 2 लवंगा आणि एक तुम्हाला काय करायचं आहे, तर 1 रुपयाचं नाणं घ्यायचं आहे आणि ते तुम्हाला तुमच्या तिजोरीमध्ये ठेवायचं। जिथे तुम्ही सोने चांदी तुमचं ठेवता किंवा मग तुमचे पैसे ठेवता तिथे तुम्हाला एखाद्या स्टीलच्या किंवा चांदीच्या वाटीमध्ये हे 2 लवंग आणि 1 रुपयाचं नाणं ठेवायचं आहे किंवा तुम्ही एखाद्या लाल कापडामध्ये देखील हे बांधून ठेवू शकता किंवा त्या वाटीमध्ये पण तुम्ही ठेवू शकता। तुम्हाला काय करायचं आहे, वर्षभर तुमच्या तिजोरीमध्ये या 2 लवंग आणि 1 रुपयाचं नाणं हे ठेवायचं आहे। एखाद्या शुक्रवारी तुम्ही धूप दीप दाखवायचा आहे त्या वाटीला आणि उद्या लक्ष्मीपूजन दिवशी देखील तिथे तुम्हाला धूप दाखवायचा आहे आणि अशा प्रकारे तुमच्या तिजोरीमध्ये किंवा मग पैशाचा तुमचा डबा आहे तिथे तुम्ही हे ठेवू शकता। अखंड लक्ष्मीची प्राप्ती होते, कधीच तुमची तिजोरी रिकामी राहत नाही किंवा आर्थिक तंगी आलेली आहे, आर्थिक खूप संकट आलंय मोठं, असं कधीच होणार नाही। नेहमी तुमची तिजोरी जी आहे ती धनाने भरलेली राहील, कधीच तुम्हाला पैशाच्या तक्रारी किंवा अडचणी भासणार नाहीत। तुम्ही हा उपाय नक्की करा, वर्षभर अगदी चांगला अनुभव तुम्हाला येईल किंवा लक्ष्मी प्राप्ती होत आहे याचा अनुभव नक्की येईल।
त्यानंतर अजून 2 लवंगा तुम्हाला हा उपाय झाल्यानंतर घ्यायच्या आहेत आणि त्यानंतर काय करायचं आहे, तुमच्या उंबरठ्याच्या बाहेर किंवा तुमच्या मुख्य प्रवेशद्वाराच्या बाहेर तुम्हाला बसायचं आहे आणि 2 लवंगा घ्यायच्या आहेत. त्याचबरोबर तुम्हाला एक जायफळ घ्यायचं आहे. लक्षात घ्या, एक जायफळ तुम्हाला लागणार आहे. जायफळ तुम्ही नवीन घेऊन येऊ शकता, कारण उद्या अमावस्या आहे आणि लक्ष्मी प्राप्तीसाठी आपल्या घरामधली संकट अडचणी दूर होण्यासाठी आपल्याला उद्या जायफळाचा हा उपाय नक्की करायचा आहे. तर एक जायफळ घ्यायचं आहे तुम्हाला आणि हे 2 लवंगा, एक जायफळ आणि कापराच्या एक 4-5 वड्या घेऊन तुम्हाला तुमच्या उंबरठ्याच्या बाहेर बसायचं आहे. आणि तिथे काय करायचं आहे बघा, तर जायफळ घ्यायचं आहे हातामध्ये. लवंग तात्पुरती तुम्ही एखाद्या वाटीमध्ये ठेवू शकता. जायफळ हातामध्ये घ्यायचं, ते दोन्ही हाताने चांगलं रगडायचं आहे आणि तुम्हाला ज्या काही तुमच्या अडचणी म्हणजे अडचणी तुम्हाला आलेल्या या वर्षभरात किंवा ज्या अडचणींमुळे तुम्ही त्रस्त आहात, काही संकट असतील, मग ते आजारपण असेल किंवा आर्थिक काही प्रॉब्लेम आलेले असतील किंवा वादविवाद, भांडण तंटे घरामध्ये आहेत, आणखी काहीही प्रॉब्लेम असतील, मुलांविषयीचे असतील, स्वतःविषयीचे असतील, नोकरी लागत नाही आहे, लग्न ठरत नाही आहे, असे काही तुमचे प्रॉब्लेम असतील तर ते तुम्हाला काय करायचं आहे, ते जायफळ रगडताना दोन्ही हाताने रगडायचं आहे आणि ती जी संकट आहेत ती निघून जाऊ देत आणि माझ्या घरामध्ये सुख येऊ दे, माझी प्रत्येक इच्छा पूर्ण होऊ देत, माझी ही अडचण दूर होऊ देत. तुम्हाला असं ते रगडताना, जायफळ रगडताना बोलायचं आहे मनात आणि हे संकट माझं दूर होऊ दे असं तुम्हाला तिथे इच्छा बोलून दाखवायची आहे. त्यानंतर काय करायचं आहे, तो कापूर पेटवायचा आहे आणि कापूर पेटवताना घरातील जो दिवा तुम्ही लावला आहे देवघरामध्ये, तर त्यानेच हा कापूर पेटवा आणि हा कापूर तुम्हाला पेटवायचा आहे. आणि त्यानंतर काय करायचं आहे, तर हे जायफळ त्या अग्नीमध्ये टाकायचं आहे आणि सगळी माझी संकट दूर झालेली आहेत आणि पूर्ण मी टेन्शन फ्री आहे, सगळ्या माझ्या अडचणी दूर गेलेल्या आहेत, जी कोणती अडचण आलेली असेल त्या दूर गेलेल्या आहेत आणि सगळ्या माझ्या इच्छा पूर्ण होत आहेत असं तुम्हाला फील करायचं आहे किंवा मनामध्ये तशी सकारात्मकता तयार करायची आहे. आता काय करायचं आहे, 2 लवंग घ्यायच्यात ज्या आपण बाजूला ठेवलेल्या, त्या पुन्हा दोन्ही हातात घ्यायच्या आहेत आणि माता लक्ष्मीला म्हणायचं आहे की माझ्या घरामध्ये तू आगमन कर आणि माझ्या घरामध्ये नेहमी भरभराट, सुख, समृद्धी, ऐश्वर्य नांदू दे, तुझा वास अखंड माझ्या घरामध्ये असू देत, अशी तुम्हाला प्रार्थना करायची आहे. आणि निगेटिव्हिटी, जी नकारात्मकता आहे माझ्या घरातली, ती पूर्णपणे जाऊ देत असं बोलून तुम्हाला त्या 2 लवंगा देखील त्या अग्नीमध्ये टाकायच्यात. बघा, तुम्हाला जास्त कापूर लागले तर तुम्ही जास्त पण कापूर वापरू शकता. जेवढं जळतंय तेवढं लवंग आणि जायफळ जळू द्या. आणि हे तुम्हाला सगळं कुठं करायचं आहे, तर तुमच्या उंबरठ्याच्या जवळ, उंबरठ्याच्या बाहेर तुम्हाला करायचं आहे. आणि उरलेलं जे जायफळ किंवा ज्या लवंग आहे किंवा जी राख आहे ती तुम्हाला घरात घेऊन यायची नाही आहे, तर तुमच्या घराच्या दक्षिण दिशेला तुम्हाला ती फेकून द्यायची आहे. आता बघा, घराच्या बाहेर जागा नाही आहे किंवा फ्लॅट सिस्टीममध्ये राहत आहे तर कुठं करायचं, घराच्या आत उंबरठ्याच्या जवळ तुम्ही करू शकता. फक्त ही राख जी आहे ती घरात कुठे पडू देऊ नका, तर ते आपल्याला आपल्या उंबरठ्या म्हणजे दक्षिण दिशेला आपल्या घराच्या फेकून द्यायची आहे. आता बघा, पुन्हा काय करायचं आहे, तर अजून 2 लवंगा घ्यायच्या आहेत आणि या 2 लवंगा आणि 1 रुपयाचं नाणं पुन्हा घ्यायचं आहे आपल्याला. पूजनामधलं नाणं वापरलं तरी चालेल किंवा वेगळं घेतलं तरी चालेल. आणि पुन्हा काय करायचं आहे, 2 लवंगा, 1 रुपयाचं नाणं घेऊन आपल्याला आपली तुळशी जी आहे, तर तुळशीपाशी जायचं, तुळशीला हळद कुंकू वाहायचं आहे आणि हे 1 रुपयाचं नाणं आणि ज्या लवंगा आहेत त्या तुळशीच्या मातीमध्ये दाबायच्या आहे आणि हात जोडून भगवान विष्णूंना, माता लक्ष्मी आणि तुळशी मातेला प्रार्थना करायची आहे की नेहमी माझ्या घरामध्ये सुख समृद्धी येऊ देत, अशी तुम्हाला प्रार्थना करायची आहे. आणि त्यानंतर तुम्ही काय करायचं आहे, वर्षभर ते लवंग, ते 1 रुपयाचं नाणं तुम्हाला तिथेच मातीमध्ये ठेवायचं आहे आणि पुढच्या वर्षी तुम्ही नवीन उपाय हा करू शकता.
तर नक्की असा हा जो उपाय आहे लवंगांचा तो आपल्याला उद्या लक्ष्मीपूजन झाल्यानंतर करायचा आहे. तुम्ही संध्याकाळी लक्ष्मीपूजन झाल्यानंतर 6 पासून ते रात्री 12पर्यंत हे उपाय करू शकता. वर्षभर तुम्हाला कुठलीच अडचण येऊ नये, घरातील संकटे अडचणी दूर व्हावेत, विघ्ने दूर व्हावीत आणि आपल्या घरामध्ये लक्ष्मीने स्थिर राहावे यासाठी अवश्य तुम्हाला लक्ष्मीपूजनच्या दिवशी हे उपाय करायचे आहेत. कारण बघा, लक्ष्मीपूजन हे अमावस्येच्या दिवशीच असतं आणि अमावस्येच्या दिवशी लक्ष्मी प्राप्तीसाठी केलेले उपाय हे प्रचंड प्रभावी असतात. त्यामुळे उद्याचा दिवस चुकवू नका. हे लक्षात घ्या की दिवसा उपाय करायचे नाही, तर संध्याकाळी लक्ष्मीपूजन झाल्यानंतर रात्री 12 वाजेपर्यंत तुम्ही हे उपाय करू शकता. पण सर्वांनी हे उपाय करा. अत्यंत प्रभावी उपाय आहे. स्त्री पुरुष दोघेही हा उपाय करू शकतात. अविवाहित महिला, पुरुष, विधवा महिला देखील हा उपाय करू शकतात. तर अवश्य हा उपाय करा आणि व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा, म्हणजे सर्वांना हा लवंगांचा उपाय उद्या करता येईल. आणि लवंगांचा हा उपाय जो आहे तो माता लक्ष्मीला अत्यंत प्रसन्न करतो. त्यामुळे अवश्य आपल्याला लवंगांचा उपाय करायचा आहे, कारण लवंग ही माता लक्ष्मीला अत्यंत प्रिय अशी वस्तू आहे. त्यामुळे उद्या अमावस्येला म्हणजेच लक्ष्मीपूजनला आपल्याला हा लवंगांचा उपाय करायचा आहे. व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा, म्हणजे उद्या सर्वांना हा उपाय करता येईल आणि त्यांच्या पण घरातील अडचणी संकटे दूर होऊन त्यांच्याही घरामध्ये भरभराट येईल आणि आपल्या व्हिडिओचा वापर होईल. तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.